नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि माता लक्ष्मीची प्रत्येक सुवासिन महिला किंवा कुमारिका मुली ह्या व्रत करत असतात. माता लक्ष्मीचं व्रत करून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु मैत्रिणींनो, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा महिना हा खूप पवित्र मानला गेलेला आहे आणि त्यामुळे या महिन्यामध्ये आपण जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या काही वस्तू आहेत ज्या आपल्या घरामध्ये जर आपण घेऊन आलो तर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये सतत राहतो. तर यामधीलच एक वस्तू म्हणजे गजलक्ष्मी, जिला आपण गजंत लक्ष्मी असं म्हणतो. तिचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये काय आहे किंवा गजलक्ष्मी ही आपल्या घरामध्ये काय घेऊन येईल, ही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मैत्रिणींनो, गजलक्ष्मी म्हणजे जिला आपण गजंत लक्ष्मी असं म्हणतो, ते माता लक्ष्मीचं वाहन आहे आणि ह्या गजंत लक्ष्मीचं स्थापना आपल्या देवघरामध्ये केल्यामुळे आपल्या आयुष्यात जी येणारी संकटं आहेत, ही संकटं कशी टळतात हे आपण पाहूयात. तर गजलक्ष्मी किंवा गजंत लक्ष्मी कशी घेऊन यायची, केव्हा घेऊन यायची आणि ती कशी पाहिजे आणि तिचा अभिषेक कसा करायचा किंवा तिची स्थापना आपल्याला ती सिद्ध करून आपल्या देवघरामध्ये तिची स्थापना कशी करायची, याबद्दल आपण सर्व गोष्टी ह्या जाणून घेऊयात आणि तिचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये काय आहे किंवा ती आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आणल्यामुळे आपल्याला त्याचे काय काय फायदे होऊ शकतात हे आपण पाहूयात. मैत्रिणींनो, खरं तर हा मार्गशीर्ष महिना चालू आहे, त्यामुळे गजंत लक्ष्मी किंवा गजलक्ष्मी आपण या महिन्यामध्ये कधीही घेऊन आलात तरीही चालेल. मात्र गुरुवारचा दिवस हा माता लक्ष्मीचा आहे, तर गुरुवारी आपण ही गजंत लक्ष्मी घेऊन येऊ शकतो किंवा एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी घेऊन आलात तरीही चालते. तर गजलक्ष्मी आणताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की गजलक्ष्मीचे उजवा पाय हा समोर असला पाहिजे आणि गजलक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये नसली पाहिजे. ती चालताना तिचा आकार असला पाहिजे आणि उजवा पाय हा समोरच्या दिशेने पाहिजे, म्हणजे उजवा पाय हा पुढे पाहिजे. अशा प्रकारची गजलक्ष्मी आपल्याला आपल्या देवघरामध्ये घेऊन यायची आहे. खरं तर गजलक्ष्मी ही चांदीचीही भेटते, सोन्याचीही भेटते, बऱ्याच पंचधातूची भेटते, आणि पितळीचीही भेटते. बऱ्याच धातूंमध्ये गजंत लक्ष्मी आपल्याला भेटते. कारण गजलक्ष्मी ही आपल्याला भरीव घ्यायची असते, त्यामुळे कोणी कोणी चांदीचीही घेतात. तर प्रत्येकाला हे शक्य नसतं, कारण चांदीचे घेणं आपल्याला गजंत लक्ष्मी ही भरीव आणायची आहे आणि मग चांदीची म्हटल्यानंतर ती खूप जड येईल. त्यामुळे शक्यतो ही गजंत लक्ष्मी आपल्याला पितळीचीच आपण सहज आणू शकतो. त्यामुळे पितळीची गजलक्ष्मी आपल्याला घेऊन यायची आहे आणि तिचा उजवा पाय हा समोर असला पाहिजे. मैत्रिणींनो, आपल्याला माहिती आहे गजलक्ष्मी म्हणजे हे हत्तीचं रूप आहे, माता लक्ष्मीचं हे वाहन आहे आणि हे खूप अवाढव्य असं आणि बलवान आहे. मग हेच आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकटं येणार आहेत, ज्या काही अडीअडचणी येणार आहेत, हे माता लक्ष्मीचं हे प्रतीक जे आहे, अवाढव्य असं प्रतीक आहे. हे बल आहे गजलक्ष्मीचं, हे बल आपल्यामध्ये येतं आणि आपण प्रत्येक संकटातून आणि जे काही अडीअडचणी आपल्या आयुष्यात येणार आहेत, त्याला आपण त्याच पद्धतीने, त्याच बलाने, त्याच शक्तीने आपण त्याला सामोरं जाऊ शकतो. तर गजलक्ष्मी ही आपण जेव्हा खरेदी करतो आणि घरी आणतो, त्यावेळी आपल्याला ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती पाण्याने किंवा दह्याने, दुधाने, पंचामृताने त्याच्यावरती अभिषेक करून घ्यायचा आहे. स्वच्छ अभिषेक करून झाल्यानंतर कुंकाने श्रीसूक्तचं पठण करून त्याच्यावरती कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करायची आहे.
ते ठेवताना गजलक्ष्मी ठेवताना लक्ष ठेवायचं आहे की गजलक्ष्मीची पाठ ही देवांकडे पाहिजे आणि तोंड हे समोरच्या बाजूने पाहिजे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. गजलक्ष्मी घेताना आपल्याला जोडीनेच गजलक्ष्मी खरेदी करायची आहे आणि देवघरामध्ये दोन्ही बाजूने देवांच्या दोन्ही बाजूंनी ते गजलक्ष्मीची आपल्याला स्थापना करायची आहे. तर ही गजलक्ष्मी आपल्याला जिथे देवाचं साहित्य मिळतं तिथे आपल्याला सहज मिळून जाईल किंवा भांड्याच्या दुकानामध्येही ही गजलक्ष्मी पितळेची आपल्याला मिळून जाईल. तर अशा पद्धतीने गजलक्ष्मी नक्की तुम्हीही तुमच्या देवघरामध्ये घेऊन या जोडीने आणि तिची स्थापना करा, जेणेकरून गजलक्ष्मीचं जे बळ आहे, जे सामर्थ्य आहे ते आपल्यामध्ये येऊन आपणही त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यातील संकटांना सामोरं जाऊ शकू. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशी छान व सुंदरशी माहिती घेऊन. श्री स्वामी समर्थ.